या विषयावर कोणती मेल सांगा याच्या आंघोळ सगळी बातमी आंघोळ थोडी घ्यायला पाहिजे ठीक आहे आंघोळ थोडी तात्काळ मीटिंग घ्यायला पाहिजे अति तात्काळ मीटिंग घ्यायला पाहिजे हे वाली आज हा जीवन मरणाचा विषय नाही साहेब कसं गोष्ट करत नाही पण थोडं तरी गोष्ट करत आज साहेबांचं पत्रकार विचारा या प्रशासनाचं करायचं काय प्रशासनाचं करायचं काय तुम्हाला दिसून नाही झालं आंधळे झाले बैले झाले का काय दिसतं प्रशासन दिसून नाही झालं ना त्या कानात थोडा आवाज केला पाहिजे सामान्य लोकांना का देखो जी तू का पिता पाणी दाखव नाही सांगा ना एक 500 रुपये ढोल तुम्ही सांगा पाणी हा गेल्या 1.5 महिन्यात चला बरं कोणी हात सोडून तुम्ही हात सोडून शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय पाणी पुरवठा योजना येथील ग्रीड पाणी पुरवठा योजना सुरू झालाच पाहिजे झालाच पाहिजे शुद्ध पाणी झालाच पाहिजे हप्ते मिळत नाही खाली बस खाली बस बसा रे खाली बसा खाली बसा खाली बसा जवळपास 15 गावा गेल्या 1.5 महिन्यापासून शुद्ध पाण्यापासून वंचित आहे। याच्यासाठी गावकऱ्यांनी सरपंच मंडळींनी वारंवार जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले, कारवाई करा म्हणजे आमचं पाणी सुरळीत करून द्या अशी त्यांना विनंती केली। परंतु गेल्या 15 दिवसापासून प्रशासन बीडीओ साहेबांचं नाव घेतात, कोणी पाणी पुरवठा विभागाचं नाव घेऊन फक्त टाळामटाळ करत होते। आज आम्ही पूर्ण गावकऱ्यांना सोबत घेऊन सरपंच विभाग पूर्ण सगळे घेऊन शिवसेनेच्या माध्यमातून यांना आज जाब विचारासाठी आलो आणि यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की गेल्या जे वेडवा ग्रीड म्हणून यांनी एक योजना आणली होती, गेल्या ते आता एक ते प्रॅक्टिस या दौऱ्यान होती, गेल्या 1.5 महिन्यापासून यांचं बिल नाही भरलं आणि लास्ट टाइम यांनी स्वतः जिल्हा परिषदेनं बिल भरलं होतं। सीओ साहेबांनी सांगितलं का बाबा आम्ही बिल भरू 20% तरी पैसे भरू आणि हे उडवाउडवीचे प्रश्न देऊन राहिले। जिल्हा परिषदला जिल्हा परिषदेने अजून हँडओव्हर केली नाही ग्रामपंचायतला, ग्रामपंचायत पाणी पुरवठा कर कसं लोकांकडून घेणार आहे या संदर्भात सगळं आम्ही आंदोलन करण्यात आलं आणि आज प्रशासनाला आम्ही धाऱ्यावर धरलो। त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की येत्या 2-4 दिवसात आम्ही ते त्वरित पाणी योजना सुरू करू। मला एकच प्रशासनाला विचारायचं आहे, आपण इतके जे मोठे मोठे इथे कार्यक्रम घेतात, फालतूचे पैसे वेस्ट करतात, लोकांना शुद्ध पाण्यासाठी योजना तुम्ही 1.5-2 लाख रुपये खर्च करू शकत नाही का? मोठे मोठे इव्हेंट करतात, इथं पालकमंत्र्याला मी प्रश्न विचारतो का तुमच्या माध्यमातून तुम्ही स्वतःच्या पर्सनल याच्यावरून हे काय तुम्हाला डोळे दिसत नाही का गेल्या इतक्या दिवसापासून तुम्ही शुद्ध पाणी लोकांना देऊ शकत नाही, पिण्याचे पाणी देऊ शकत नाही। ते पाणी तुम्ही बघितलं असेल, तुम्ही आता बघितलं तर ते पाणी इतकं दूषित आहे, साधं ते आंघोळ सुद्धा करू शकत नाही त्या पाण्याने। तर साहेबांच्या अंगात थोडं पाणी का सांडलं ते एकदम हळूहळू करू लागले, तर लोक ते पाणी पिऊन राहिले। तर मी त्या पालकमंत्र्याला विनंती करतो का तुम्ही थोडंसं एखादा कार्यक्रम तुम्ही आपला एखादा इव्हेंट कमी करून हे जिल्हा जे सामान्य नागरिकांसाठी जे गरजेची वस्तू आहे ते गरजेची पाण्याची व्यवस्था त्यांना करून द्यावा। जय हिंद, जय महाराष्ट्र।